श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. षोडशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतुरूपे श्रीदत्त भूवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सूत. ऐकता त्यांचे चरित्र, महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर, तालुक्यात इठिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र, ब्राह्मण उपनाव पंडित. ते करता व्यापार, त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी, नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले, काही अनुभवान आले. तो नवल एक वर्तले, एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावूनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हा पासी. फिर्याद होता अब्रूसी, बट्टा लागेला आमच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढीवरी. उभयतांसी ते मानिले, तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले, ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा जाहला. हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला नंदे. पंडिते ऐकोनी वर्तमान, आनंद झाला त्या लागोन. हरिभाऊ ते भेटोन, वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ, सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी, जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असतील सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहुण्या स्वामी मूर्ती, जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित. गजानन हरिभाऊ पंडित, त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करती भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मूक पाहता नयन पाती, न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयासी, शिवराम मूर्ती ऐसी. नामे दिधली ती वर्गासी, आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊसी म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांची 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुदेवो परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला. असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक.
आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले, त्याला गोनी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन्मन स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात यासी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वाढता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाती. भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळे भरी माथा ठेविला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रींच्या चरणी अर्पण केल्या. समर्थी आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिसल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी स्वामी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थी त्या प्रती घेऊनी मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयासी दिली ती घेऊन तयावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरवू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तू आन धरावा. आज्ञा ऐकून अशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ केली भवव्यथा. उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन नवये. सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र वरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता आकांता घेतवर बढवणी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खाव्याचे घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही कापडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वंत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी नामाची आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊन बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मज लागे पोसावे.
माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे अण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तुही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकला लुटवून हे केले महत्पूर्ण ऐसे कोण म्हणेल. कुटुंबावासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होतसे विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. परी तारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिला झटकून आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोलितसे. षड्विकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ती मठामाजी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होनी गोसावी मठामाजी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देवोनी. पूर्वजनी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा गेली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. सप्तदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापती समर्थांचा षड्विकारा जिंकले संसारा ते त्यागिले रात्रंदिनी रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्म सुखी तल्लीन वृत्ती तेणे हरिली संस्कृती कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्याच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सूत नेणती. संसारा ते सांडून बैसले गोसावी होऊन हे पाहुणे कित्येक जण हसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूतन मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यासी प्रपंचावे गये गोड काही न लागेची. पुत्रवात्सल्ये करोनी पाही शोक करी काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निजसुता पाहोनी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकियले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निजमातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतःकरण तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मासा आलो सद्रूपाई विनटलो जन्म मरणा ते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी मजला गई प्रसवोनी मान्य झाली त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत
मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्यांच्या या गोष्टी तियेसे गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणे केली, याची सोय पाहिले पाहिजे पंचाक्षरी आणूनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊनी भेटी विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊनिया दीनवदन करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागे थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लावले त्याचीच धरावी पाऊले, येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिडीने. निस्सीमजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, उडील जन त्याते हासत ढोंगावघे म्हणती. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती, श्रीचरणाविना आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती, परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामीसूत. जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले, निज कार्याते विसरले मोही पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण, परी तेणे अंतःकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देता स्वामीसुता, परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहजाली मुंबईसी, त्यांनी ऐकली वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते. एक वार पहावे त्यासी इच्छा झाली नानासी, मग कोण एके समयासी मठा माझी पातली. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयासी. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सोते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले, समर्थांसी पाहोनिया स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सनिध्य भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडून. लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्तानुहे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिताती, खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेलेखेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुतांचे मत परिदिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची.
स्वामी सुतही त्याप्रती मनातील खूण सांगती ऐका जन चकित होती, ऐकोनी जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनात, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचून दर्शन नो हे कोणा लागून, ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विण तो न सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरली पूर्ण. ऐकिली आतून राणी हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छांतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थून आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता प्रार्थुनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणले. पाहोनी समर्थांसी उल्हास सुताचे मानसी, धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी चरण शायले ननाश्रुनी, देहभान गेला विसरोनी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी, मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निजसुता ते पाहून आनंदले समर्थमनी, कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवई करी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुतांचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करिताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन, फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहते. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधूनी समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुतांची हे करणे योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून आपला अपमान कराव्या. परकी आणि निजसुत समान लेखती जे सत्य, जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते. आता खडावा घालोनी मग नाचावे त्या भजनी, ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावे. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहुनी अशी परी खिन्न झाला सूत अंतरी, काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमाना दुःखे दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्यांचे दुखिता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकुनी विनवितसे समर्थांसी. म्हणे कृपा करोनिया सुत्या ते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहोनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी. रात्रंदिन सलतसे सेवेकरी परतोनी आले, समर्थाते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले, त्याची गत तीच झाली.
मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे तत्वर त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोललेले समर्थ आता जरी नये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवील ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळती. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होते त्यासी झाले दुःख अमित शोकसागरी बुडाली. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे. बैसले स्नान करुनी परिगंधन लावती. भोजना ते उठती धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती रुदन करते क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सूतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापुर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरणवार्ता ऐकुनी करता आकांता. तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होतसी. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूता आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडिले काळासी ओढून बळेचे मग नेला. पुत्र शोके करो न दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान परोपकारी करताते. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. ऊच नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असेल जेसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होनी सावधान चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपालका. जय जय जी परममंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिचोत. सप्तदशाध्याय गोढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अष्टादशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मनसी त्या समी मोर पाखरासी. अधिकारी नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी. ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सूत त्या मृत्यू पावता वर्तमान कळेल त्या. तो केवळ अज्ञान दादा त्यांचे अभिधान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी त्यासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळून यासी अमृतदृष्टीने पाहून. निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाल यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादांशी आले आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत
तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू त्यासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसले भले, जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञानी होता, तरी अशा गोष्टी करता नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध्य आणले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करी आनंदे. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मार्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्याचे वरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकडला ज्ञानसविता, ज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्शे करून. जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू. या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी. गोसावी बनवून टाकला आपण मारून, इतकेचे पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भयपीडित स्वहस्ते. परी समर्थे त्यासमयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी, करुणाभाकी पदर पसरी. विनवितसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता, तुझपाशी भिक्षा मागाता. तिजपाशी भिक्षा मागाता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईनी पाहोने, क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणे लोकापावाद कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून. पुत्राचे ऐकोने वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले.
काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवली संस्था चालवली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदी. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित केला नाही विस्तारित सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य. भूवरी जगोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमय परिसोत अष्टादशाध्याय गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी